काही वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता, त्याचं नाव होतं लव सेक्स और धोका, LSD. LSD हे त्याचं शॉर्ट फॉर्म होतं. LSD म्हणजे एक प्रकारचा अंमली पदार्थ आहे. इश्क विश्क प्रेम प्यार मोहब्बत हे शब्दही एखाद्या अंमली पदार्थांचेच प्रतिशब्द आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. खरं तर प्रेमात आंधळेपणानं एखाद्यावर ठेवलेला विश्वास आणि मग त्यातून अचानक झालेली फसवणूक हे काही नवीन नाही आपल्याला. सोलापूरच्या नातेपुतेमध्ये घडलेली जी घटना आहे ती कालपासून सातत्याने तुमच्या कानावर आदळत असेल आणि त्यामागची रिअल स्टोरी जी आहे ती ऐकून तुम्ही हादराल. खरं तर प्रेमात पडलेल्या मुलानं सांगितलेलं नाव होतं दक्ष केशव वैद्य, पण त्याचं खरं नाव निघालं इक्बाल शेख. होय, अगदी केरला स्टोरी नावाच्या सिनेमात दाखवलंय त्यासारखीच कथा, पण ही आहे रिअल स्टोरी, तीही महाराष्ट्रातली आणि तुमच्या आमच्या आसपास घडणारी. मित्रांनो नमस्कार. प्रेमाच्या नावाखाली ओळख लपवून फसवणूक करण्यात आल्याच्या असंख्य कहाण्या आपण यापूर्वी देखील ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. पण आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रकरणाबद्दल जी फक्त एक स्टोरी नाही आहे, तर हे एक मोठं वास्तव आहे जे आपल्या आजूबाजूला सातत्यानं घडत असतं, पण आपल्याला दिसूनही दिसत नाही. सोलापूर जिल्ह्यातली नातेपुते जे गाव आहे त्या गावातली 25 वर्षांची एक तरुणी नोकरीच्या शोधात पुण्यात येते. तिला नोकरी लागते एका कंपनीत. तसं तिचं सगळं व्यवस्थित चालू असताना तिची ओळख एका मुलासोबत होते. आजकालच्या तरुणांच्या मनात या अशा तारुण्यसुलभ भावना येतच असतात आणि त्या भावनांचं कनेक्शन हे असं कुठेतरी जुळतं. ओळख होते, तो मुलगा स्वतःचं नाव सांगतो, मी दक्ष केशव वैद्य. नावाला साधेसं असं साधं सरळ भावनिक व्यक्तिमत्व असलेलं किंवा तसा व्यक्तिमत्वाचा भास तयार करून तो तिच्या जवळ येतो. मग होते निखळ मैत्रीची सुरुवात. आता कसं आहे, ओळख झाली, मैत्री झाली आणि काही दिवसातच प्रेमही फुललं. इतकंच नाही तर या तरुणीनं आपल्या या प्रेमाची गोष्ट घरीही सांगितली. दक्ष केशव वैद्य अत्यंत परिणामकारक नाव आहे. या नावातच एक प्रकारची वाईब आहे, एक सकारात्मक लहर आहे याच्यामध्ये. म्हणजे बघा किती बारकाईनं हिंदू कुटुंबातल्या मुलींना फूस लावण्यासाठी प्रचंड अभ्यास करून लव जिहादचं जाळं हे असं पसरवलं जात आहे. यापूर्वी जे लोक पकडले गेले त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार परदेशातून आखातातून येणाऱ्या फंडिंगमधून हा लव जिहाद फळतोय फुलतोय हे आपण ऐकलंय, समजून घेतलंय. चिकन्या चुपड्या आमिर, सलमान, शाहरुख नावाच्या पोरांना महागडे मोबाईल्स, महागड्या मोटारसायकल्स आणि स्वतःच्या ग्रूमिंगसाठी लाखो रुपये देऊन त्यांना हिंदू पोरी गटवा असं शिकवलं जात होतं. ही मोडस ऑपरेंडी यशस्वी ठरत होती. अनेक मुली या चिकन्या चोपड्या आणि शेंडा छाटलेल्या मूल्यांच्या प्रेमजालात फसत होत्या, फसल्या होत्या, पुढे बर्बादही झाल्या. आपण पाहिलं, मेरा अब्दुल ऐसा नाही म्हणणाऱ्यांना सुटकेसमध्ये भरलं गेलं, कुणाला फ्रीजमध्ये कोंबलं गेलं, तरी यांच्या डांगीला असलेलं जे गजकरण आहे ते बरं झालेलं नाही आहे. तिथं खाज येतच असते. माफ करा, हे जे काय समोर घडते ना त्या पाहून संताप अनावर होतो. हे लोक नियोजनबद्ध आपली ठासतायत आणि आपण काहीच करू शकत नव्हतो. त्यामुळं हा संताप जो आहे तो असा बाहेर पडतो. असो, मोडस ऑपरेंडी ही शहरानुसार बदलत जाते. हे कोणाच्या लक्षात आलंय का? UP, MP, बिहारसारख्या राज्यात तिथल्या गावागावांमध्ये, अगदी दिल्ली हरियाणातही चिकन्या चुपड्या आमिरला, सलमानला किंवा शाहरुखला त्याच्या नांडीखाली असणाऱ्या पल्सर बुलेटला, त्याच्या हातातल्या iPhone 16ला बोलणाऱ्या पोरी, आपल्या हिंदू पोरी, हा एक वेगळा सेगमेंट झाला या लव जिहादचा. आता सोलापूरमध्ये जो काही समोर आला आहे तो एक वेगळा सेगमेंट आहे, एक वेगळा प्रकार आहे. ब्राह्मण जात दर्शवणारं नाव, साळसूत चेहरा, नाव निवडताना केलेला अभ्यास. नाव बघा ना, दक्ष केशव वैद्य. या सगळ्या नियोजनाचा फायदा असा झाला की या प्रेमात पडलेल्या मुलीनं आपल्या घरी या प्रेम प्रकरणाबद्दल सांगितलं, निसंकोचपणे सांगितलं. नाव होतं दक्ष केशव वैद्य म्हणून सांगितलं. धक्कादायक म्हणजे मुलीच्या कुटुंबानेही लग्नाला होकार दिला. दक्ष केशव वैद्य या नावाचा हा करिश्मा होता. सगळं त्या जिहाद्याच्या मनाप्रमाणे सुरू होतं, पण इथेच अचानक एक माशी शिंकली आणि सुरू झाला खरा खेळ. अचानक एक फोन आला, त्या मुलीच्या घरच्यांना फोन आला. तो एका अज्ञात महिलेचा फोन असतो. ती सांगते तो मुलगा हिंदू नाहीये, तो तर मुसलमान आहे. कहर म्हणजे तो आधीच विवाहित आहे आणि त्याला 2 मुलं देखील आहेत. या एका फोन नंतर सगळा माहोलच बदलला. सत्य बाहेर आलं. मुलीच्या कुटुंबियांनी चौकशी सुरू केली, गावात जाऊन माहिती घेतली आणि जे समोर आलं ते सत्य धक्कादायक होतं. दक्ष केशव वैद्य नावाचं कोणीच अस्तित्वात नव्हतं. सगळी कागदपत्र बनावट.
या लांड्याचं खरं नाव होतं इक्बाल शेख. आता त्या मुलीच्या लक्षात आलं की हे प्रेम, त्या आधीची मैत्री म्हणजे पूर्ण प्लॅनिंग करून केलेली फसवणूक होती. त्यानंतर प्रकरण पोहोचलं नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये. तिथले पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी सखोल चौकशी केली आणि 11 मार्च रोजी या दक्ष केशव वैद्य उर्फ इक्बाल शेखला अटक सुद्धा केली. सध्या न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली. हे एक प्रकरण जे मीडियात गाजावाजा झाल्यानं आणि काल तर विधिमंडळात आमदार अमित साटम यांनी ते उचललं म्हणून तुमच्या आमच्या समोर तरी आलंय. पण एक मोठा प्रश्न निर्माण झालाय, साला हिंदुत्ववादी सेना भाजपचं सरकार असलेलं माझ्या महाराष्ट्रात हे नेमकं चाललंय तरी काय? कारण आता इथे प्रश्न असा उभा राहतोय की प्रेमाच्या लेबलखाली फसवणूक का केली जाते? त्यासाठी बनावट ओळख तयार करून थेट एका मुसलमानाचा हिंदू मुलीशी लग्न लावण्याचा प्रयत्न का केला जातोय, कशासाठी? नीट बारकाईनं पाहिलं तर हे फक्त अपघातानं घडलेलं एक प्रेम प्रकरण वगैरे असं आहे असं समजून लोक सोडून देतील. मग हे तसंच आहे का, की यामागे एक मोठा पॅटर्न आहे? चिकन्या चुपड्या शाहरुख सलमानवाला जो ट्रेंड आहे ना, तो आता मागे पडलाय. सुशिक्षित घरातल्या शालीन मराठी हिंदू पोरींना या कांड्यांच्या सुटकेसमध्ये भरायचं कसं, यासाठी दक्ष केशव वैद्य या नावासारखी सोबर नावं वापरून फिल्मी हिरो कमी पण गोलमालमधल्या अमोल पालेकर स्टाईलच्या शामळू चेहऱ्याचे मुसलमान तरुण आता या नव्या लवजियात पॅटर्नसाठी वापरले जात आहेत का, याचा शोध घेतला पाहिजे. तो अबू आझमी म्हणतो तुम्हाला लिव्ह इन चालतं, एक लड़का एक लड़की बिना शादी किए रहते चलता है तुमको, मगर मुसलमान तरुणानं हिंदू पोरीशी लग्न केलेलं चालत नाही. अरे एक काळ असाही होता की समाजात अशा लग्नांना कोणी फारसा विरोध करत नव्हतं. त्यांचं चाललंय बघून घेतील. पण मुसलमानांच्या घरात पडलेल्या हिंदू पोरींना मान वर करून सन्मानानं जगायला मिळालंय असं फार क्वचितच आढळलंय. पुढे तर हा लव्ह जिहादवाला ट्रेंड आला. हिंदू पोरींना गटवा, पटवा, लग्न करा आणि इस्लामचा कारोबार वाढवा. या हिंदू तरुणींना पोरं काढण्याच्या मशिनी बनवा, नाहीतर मारून टाका. नंतर सुटकेसमध्ये भरा, फ्रीजमध्ये डांबून ठेवा. मंडळी, सच्च्या प्रेमाला कोणी विरोध करत नाही, पण खोटं बोलून प्रेम मिळवणं, त्यासाठी बनावट ओळख तयार करणं, त्या हिंदू कुटुंबाला फसवणं, पुढचं काही सांगायची गरजच नाहीये तुम्हाला की नंतर काय घडणार आहे. कुठल्या गदीच्या अवलादीने सांगितले की हे धंदे म्हणजे प्रेम असतं, याला प्रेम म्हणतात? हा तर सरळ सरळ गुन्हा आहे. आणि या गुन्ह्यांना आवरायचं असेल तर त्यासाठी धर्म स्वातंत्र्य विधेयक जरुरी आहे. इस्लाममध्ये लिहिलंय म्हणून असले प्रेमविवाह करताना पोरींना आपला धर्म बदलावाच लागतो. त्याशिवाय तो निकाह कबूल केला जात नाही, म्हणजे तो धर्मसंमत नसतो. प्रेमात आहात तर प्रेमापुरते एकत्र या, धार्मिकतेला मध्ये आणू नका. दोघांनी आपापला धर्म, आपापल्या परंपरा स्वतंत्र आचरणात आणा, असं यांचा धर्म का सांगत नाही? तर त्यांना अग्निपूजक, मूर्तीपूजक, अनेकेश्वरवादी जे काफिर आहेत त्यांना एकतर ठार मारून टाकायचं आहे, नाहीतर त्यांना इस्लाम कबूल करायला लावायचं आहे. कारण अल्टिमेटली यांना गजवाय हिंद घडवून आणायचं आहे. लव्ह जिहाद हे त्यातलं एक टूल किट आहे. त्यामुळे बहुसंख्य हिंदूंच्या राज्यात, हिंदूंच्या देशात ही असली थेरं खपवून घ्यायची नसतील तर या लसूण चिवड्यांना कायद्याचा धाक असणं गरजेचं आहे. स्वतंत्र अशा कायद्याचा बुलडोजर जेव्हा यांच्या लसूण शेतीवर फिरेल ना, तेव्हाच हे सुधारतील. नाहीतर आहे आपलं, आज त्या दक्ष केशव वैद्यला पकडलाय, उद्या कोणीतरी रामप्रसाद दशरथ प्रसाद शर्मा बनून येईल बोलवायला. तेव्हा सतर्क राहा, जागृत राहा. आपल्या सभोवताली असल्या लसणीच्यांना रुजू देऊ नका, फळू देऊ नका, भरू देऊ नका. एवढंच. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.